नमस्कार. आज नाळवंडी सर्कलमधील जे नागरिक आहेत ते आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी रस्त्यासंदर्भामध्ये निवेदन देण्यासाठी आलेले होते. तर आज आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काय सांगाल, आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे? आज आम्ही नाळवंडी बीड रस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मोर्चाचं निवेदन दिलेलं आहे. 3 तारखेला समस्त ग्रामस्थ मोर्चा घेऊन येणार आहेत कलेक्टर ऑफिसला. तरी सर्व नाळवंडी सर्कलच्या ग्रामस्थांना आमची विनंती की तुम्ही या मोर्चामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी सपोर्ट करा. काय सांगाल, आतापर्यंत किती ग्रामपंचायतनं तुमच्या बहिष्काराच्या मुद्द्यावरती पाठिंबा दिलेला आहे किंवा चर्चा झालेली आहे? बहिष्काराच्या मुद्द्यासंदर्भात 6 ते 7 ग्रामपंचायती आतापर्यंत आलेल्या आहेत. त्यांचे ठराव सुद्धा आलेले आहेत. आता जे सोमवारी आंदोलन करायचे 3 तारखेला, त्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं राहणार आहे बैलगाडी, दुसरं राहणार आहे अर्धनग्न आणि तिसरं महिलांसाठी राहणार आहे थाळीनाथ. या आंदोलनामध्ये माझ्या सर्कलमधील गावामधील आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोकांना विनंती आहे, सर्वांनी आमच्यासाठी जरी तुम्हाला रस्त्याची गरज नसेल तरीसुद्धा फक्त चिंचोली, दहिपण, नाळवंडी, खांडेपारगाव, अंतरण, पिंपरी हे जे काही वस्तीवरचे लोक राहणार आहेत, लक्ष्मीआई, तांडा, जुजगावन, काळेगाव, गडकाराजुरीची वस्ती, जरुडीची वस्ती, या सर्व गावकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं मोर्चाला उपस्थित राहून सहकार्य करावं एवढीच विनंती. काय सांगाल, तुमच्याच नाळवंडी सर्कलमधून अनेक बडे नेते सत्ताधारी पक्षामध्ये आहेत, तर त्यांच्या किंवा त्या रस्त्या प्रश्नाच्या त्यांच्या भूमिकेकडे कसं बघताय? 2012 पासून आमच्या रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे आणि त्याच्यामुळं आता सगळे उपाय करून सगळ्या नेत्यांना, सगळ्या अधिकाऱ्यांना सांगून झालेला आहे. त्याच्यामुळं आता हा 3 तारखेचा जो आम्ही मोर्चा काढला आहे तो बैलगाडी मोर्चा आहे. बैलगाडीमध्ये महिला थाळी वाजवत येणार आहे आणि आमचे सगळे मित्रमंडळी, तरुण मंडळी हे कपडे काढून येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री, सन्माननीय उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री अजितदादा पवार यांचं लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांनी आमचा हा प्रश्न कायमचा सोडवावा याच्यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्यापर्यंत आमचा आवाज आम्ही पोहोचवत आहोत. याच्यामध्ये आमची मागणी अशी आहे की आमच्या रस्त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः येऊन भेट द्यावी, शिओनी स्वतः येऊन भेट द्यावी. त्याचबरोबर आत्ता जो आमचा मोर्चा आहे 3 तारखेला जो मोर्चा येणार आहे इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर, तर त्या मोर्चामध्ये त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन द्यावं की तुमचा रस्ता आम्ही मंजूर केलेला आहे आणि आम्ही या तारखेला रस्त्याचं काम सुरू करतोय आणि इथपर्यंत तुमचा रस्ता पूर्ण होऊन जाईल. तुम्ही मतदानावरती बहिष्कार टाकल्यानंतर देखील जर राजकीय पक्षामधील पुढारी त्या ठिकाणी प्रचार प्रसारासाठी जर येत असतील तर त्यांना काय इशारा असणार आहे? आम्हाला सविनय कायदेभंग करावा लागणार आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता तिथं प्रचारासाठी आला तर आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवू, त्यांचा निषेध करणार. तुम्ही मतं मागायला ज्या अधिकारानं येत आहे तसं आमच्या या प्रश्नाला सोडवण्यासाठी सुद्धा तुम्ही तितक्या ताकदीनं आमच्यासोबत उभं राहिलं पाहिजे, गावकऱ्यांसोबत उभं राहिलं पाहिजे. कोणा एकाच्यासाठीचा हा विषय नाही आहे, तर सगळ्या गावासाठीचा हा विषय. आमच्या रस्त्यावर आता त्यांनी नावं सांगितले आमच्या सरपंचांनी की एवढे गावं आमच्या या रस्त्यामुळं अडचणीत आलेले आहेत आणि त्याच्यामुळं आमचं हे जे निवेदन आहे ते जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक समजून घ्यावं आणि त्याच्यावरती ठोस भूमिका घेऊन अजितदादांच्या माध्यमातून आमचा प्रश्न कायमचा सोडवावा. नाहीतर या मोर्चामधून जर काही निष्पन्न झालं नाही तर मग आमचं जे काही मतदानावर बहिष्कार टाकायचं ठरलेलं आहे त्याच्यावरती आम्ही ठाम आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. आमचा रस्ता झालाच पाहिजे.